ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जेजुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकारा सदानंदाचा येळको। तुमचे पार्वतीवर किती प्रेम होते हे मला आज कळले आहे। तुम्ही देवांचे देव महादेव, ते बालक पार्वतीने निर्माण केले होते हे तुम्हाला ठाऊक होते नाही का? होय, मला ते ठाऊक होते। नारायण नारायण। हे प्रभू, श्री म्हाळसा देवींना हे सारं ऐकून गतजन्मीचे काही स्मरण तर झाले नसेल ना? तुम्ही असे का केले? तो बालक म्हणजे तुमच्या प्रिय पार्वतीने निर्माण केलेला पुत्र होता, म्हणजे तो तुमचा देखील पुत्र होता। तुम्ही त्याचा वध कसा करू शकता? कारण ते तसे होणे ही परम नियती होती म्हाळसा। त्याचे मस्तक शरीरापासून वेगळे करताना तुम्हाला काहीच कसे वाटले नाही? हा एक बालक आहे, याला जरी बघितलं तरी माझ्या मनाला समाधान मिळतं, प्रसन्न वाटतं मला। आणि तो तर तुमच्या प्रिय पार्वतीने निर्माण केलेला बालक होता। ते माझ्या हातून घडणारच होते। हे तुमच्या हातून का घडणार होतं? कारण मला तसा शाप होता। शाप तुम्हाला? आणि तुम्हाला कोण शाप देणार आणि का? देवांना देखील काही गोष्टींना सामोरं जावं लागतं। हे माझ्या हातून घडणार आहे ह्याची मला कल्पना होती। म्हाळसा, हे सर्व माझ्या हातून का झालं हे मी तुला सांगतो।
हे प्रभू, सूर्यदेवांचा मृत्यू झाल्यामुळे सगळ्या सृष्टीत अंधकार पसरला आहे. आता आपल्याला काहीतरी करायला हवं. हे प्रभू, सृष्टीतल्या चराचराचे भरण पोषण हे सूर्यदेवांच्या तेजाने होते. तेच नसतील तर या सृष्टीचे काय होणार? हे कैलासपती, आपण माली व सुमालीच्या रक्षणार्थ सूर्यदेवांचा वध केला. त्यामुळे ग्रह आणि नक्षत्रांची जी स्थिती गती आहे त्यात बाधा उत्पन्न होणार. संपूर्ण सृष्टीत भूकंप, जलप्रलय होतील. संपूर्ण सृष्टीचे संतुलनच बिघडणार. अशा स्थितीत काय करावे हे आपणच सुचवावे. नारायण नारायण. पृथ्वीवर भूकंपाला आणि जलप्रलयाला सुरुवात झाली आहे. आता सर्व सृष्टीचे रक्षण आपणच करावे प्रभू. महादेव, तुम्ही माझ्या पुत्राचा वध का केलात? सृष्टीवर अन्याय करणाऱ्या माली आणि सुमाली या दोन दैत्यांसाठी तुम्ही माझ्या पुत्राचा वध केलात. माली आणि सुमाली यांना तुम्ही सहाय्य का केलं? तुम्ही दैत्यांचेही गुरु आहात, पण माझ्या पुत्रानं मनुष्याच्या कल्याणासाठी त्यांच्याशी युद्ध केलं. त्याच्यात त्याचा काही स्वार्थ नव्हता. तर त्याला आशीर्वाद देण्याऐवजी तुम्ही त्याला शासन केलं का? तुम्ही न्यायशास्त्राचे जनक आहात ना, मग माझ्या पुत्रावर हा अन्याय का? ऋषी कश्यप, शांत व्हा. तुमचं दुःख मला कळतं आहे. नाही नाही माधवा, माझ्या पुत्राचा हा वियोग मला सहन होणार नाही. त्रिमूर्तीने दिलेलं दायित्व माझा पुत्र सत्यानं पार पाडत होता. मग त्याला हा मृत्यूदंड का? महादेव, मी कश्यप, सूर्याचा पिता, आदितीचा पती, तुम्हाला शाप देतो. जसे तुम्ही माझ्या पुत्रावर शस्त्र सोडलं, तसं भविष्यात स्वतःच्या पुत्रावर शस्त्र सोडाल. कश्यप, मी तुमचा शाप स्वीकारत आहे.
हे प्रभू, माझ्या मुखातून आपल्यासाठी शापवाणी निघाली, मला क्षमा असावी. माझ्याकडून हे महापाप घडले. माझ्या भक्तांकडून आलेले सर्व काही मी स्वीकारतो, चिंता नसावी. हे असे घडले असेल याची मला कल्पना नव्हती. तुम्हाला देखील अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं हे मला ठाऊकच नव्हतं. जे परमनियतीने लिहून ठेवलं आहे ते घडल्याशिवाय राहणार नाही. देवांचं देव आहे ती, त्यासनी बी शाप दिला. समद्यांची काळजी आहे त्यासनी, पर त्यासनी कसं काय कुणी समजून घेईना. त्यांचं मन कसं असेल, काय असेल, त्यासनी काय काय सहन करावं लागलं असेल हे समजणं लय अवघड आहे. वय ग, उगा नाही देवांचा देव आहेत ती. माते, आज ह्या आख्यानात जी कथा ऐकायला मिळाली आहे त्यामुळे सारे विघ्न दूर होणार, तुझी काळजी देखील दूर होणार. हो, मला ठाऊक आहे आणि त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घ्यायची मला ओढ लागली आहे. देवी, तुम्हाला जशी श्री गजाननांबद्दल जाणून घ्यायची ओढ आहे तशीच ती सर्वांनाच आहे. नारायण नारायण. तर असे हे श्री गजानन, माता पार्वती आणि श्री महादेवांचे पुत्र. भक्तांनी मनोभावे त्यांची भक्ती केल्यास, साधना केल्यास ते प्रसन्न होतात. भक्ताच्या भक्तीला फल मिळते असे हे श्री गजानन. मुनिवर, तुम्ही देखील श्री गजाननाची स्तुती लिहिली आहे हे सर्वांना ठाऊक नाही. होय मुनिवर. होय देवी. आज या आख्यानातला हा योग विलक्षण म्हणावा लागेल. मुनिवर, तुम्ही ती स्तुती सर्वांना सांगणार नाही का? होय देव. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासौ स्मरेन् नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशिं गणपतिं द्वादशं तु गजाननः द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्ययः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धिकर प्रभो. विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रां मोक्षार्थी लभते गतिं. जपेत गणपति स्तोत्रं षड्भिर्मासै फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च
लभते नात्र संशयः अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। आज तो पुन्हा सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला। त्या प्रत्येक क्षणात या शिवाचे काय झाले हे केवळ तो शिवच जाणे। तो भूतकाळ आहे आणि ते मला कळू शकतो। या घटनेचे भविष्यातही श्रवण पठण होईल, परंतु त्या मागचा अचूक नेमका अर्थ भक्तांसाठी समजून घेणे सोपे नसे। आख्यान सुरू असताना एका क्षणी मला असं वाटलं की मातेला स्मरण होतंय की काय। पण या कथा श्रवणाने काही गोष्टींची सुसंगती तिला लागेल असे मला वाटले। आज पुन्हा मला कैलासाची खूप आठवण येते आहे। मी समजू शकतो, कित्येक घटनांचा साक्षी आहे कैलास। तू, मी, कार्तिकेय, पार्वती, नंदी, गण आणि जयादेवी। होय, पार्वतीची ती बालपणापासूनची सखी असणं, पार्वतीचा माझ्याशी विवाह झाल्यावर तिचं कैलासात येणं, कैलासात माझ्यावर न बोलता प्रेम करणं, पार्वतीच्या ते ध्यानात येणं आणि तिचं माझ्या समोर तेच वचन देणं। मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल। तुम्ही दोघे असे शांत का? तुझे डोळे असे का आहेत, रडून झाल्यासारखे? आज श्री गणपतीची मी कथा ऐकली। माझ्या समोर इतके प्रश्न उभे राहिले की त्यांची उत्तरं शोधता शोधता हे आयुष्यही कमी पडेल असं वाटतंय मला। नाही म्हाळसा, तू सत्याच्या खूप जवळ आहेस। हो ना, मग मला अजून सांगा ना पार्वती आणि गजाननाबद्दल। सांगतो।